मरहमी चांद है दिल जला सा अंधेरा घटा है पुरानी इंतजार लिखा इस जो मेरी मंजिलों तेरे नाम की नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तर स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ अलर्ट मोशनवरती केलेला आहे। जसे की तुम्ही आता व्हिडिओ बघितला असेल, सुरुवातीला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। आणि मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ मुलं मुली दोघांसाठी दोघं हा व्हिडिओ बनवू शकता। आणि व्हिडिओ जे काही मी मटेरियल यूज केलेले तरी तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल। तिथून तुम्ही बिटमार्क ईपीक लिंक इनपुट करून घ्यायचे अलर्ट मोशनमध्ये आणि तिथूनच जीप फाईल घ्यायची आणि तिला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचे। ठीक आहे, लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। आणि जर तुम्हाला लिंक इनपुट करता येत नसेल किंवा काही इतर तुम्हाला मटेरियल घेण्याबाबत प्रॉब्लेम येत असेल तर त्याच्यावरती स्पेशल एक व्हिडिओ बनवला आहे, तुम्ही तो व्हिडिओ एकदा बघू शकता। त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। आणि तसंच तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला पण जॉईन होऊ शकता, तिथं पण तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं। टेलिग्राम चॅनलची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर आता चला मित्रांनो, जरा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आता अशा प्रकारे आपल्या अलर्ट मोशन ॲप्लिकेशन ओपन करायचे, प्रोजेक्ट्समध्ये यायचे आणि तुम्ही जे काही बिटमार्क आणि ईपीक लिंक इनपुट केलेले असतील त्यांचे हे दोन प्रोजेक्ट बनलेले असतील। यापैकी आपला जो काही पहिला बिटमार्कचा प्रोजेक्ट आहे याला अशा प्रकारे ओपन करायचे। नंतर इथे मी तुम्हाला आधीपासून ग्रुप वगैरे लावून दिलेले बघू शकता। तर आता काय करायचं, अशा प्रकारे सुरुवातीला यायचे आणि सुरुवातीला आल्यानंतर इथं जो काही ग्रुप 1 आहे बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करायचे आणि एडिट ग्रुपमध्ये यायचे। आणि पुन्हा इथं एक तुम्हाला ग्रुप दिसेल ग्रुप 1, तर याच्यावरती क्लिक करायचे, एडिट ग्रुपमध्ये यायचे आणि इथं जे काही इमोजीची लेयर असेल 1 नंबरला तर या लेअरवरती एकदा क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये यायचे आणि वरती इथं तुम्हाला फॉन्ट दिसतील यांच्यावरती क्लिक करून व्ह्यू ऑल फॉन्ट्सवरती क्लिक करायचे, बाजूच्या 3 लाईनींवरती क्लिक करायचे आणि इम्पोर्ट फॉन्ट्स या नावावरती क्लिक करायचे। आणि तुम्हाला आपल्या जीप फाईलमध्ये मी तुम्हाला फॉन्ट दिला आहे इमोजीचा, तर तुम्ही तो घेऊन घ्या बघू शकता अशा प्रकारे। तर इथून हा फॉन्ट इथून इनपुट करून घ्या, नंतर इथं हा फॉन्ट येऊन लागेल बघू शकता, तर याच्यावरती क्लिक करून अशा प्रकारे हा फॉन्ट इथं अप्लाय करून घ्यायचे। आणि जर तुम्ही एकदा फॉन्ट ॲड केल्यावर आणि सर्व जे काही लेअर इमोजी तर यांच्यावरती फॉन्ट अप्लाय झाला नसेल तर तुम्ही एक एक आपला जो काही ग्रुप याला ओपन करायचे, इमोजी लेअरवरती क्लिक करायचे, एडिट टेक्स्टमध्ये येऊन इथून फक्त तुम्ही आपला हा फॉन्ट चेंज करून घ्यायचा इमोजीचा। ठीक आहे, अशा प्रकारे फक्त इमोजीचा फॉन्ट तुम्ही चेंज करायचे। नंतर काय करायचे, अशा प्रकारे बॅक यायचे। आता आपला जो काही पहिला ग्रुप आहे तर सिंपली अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये येऊन अशा प्रकारे ओपन करायचे। सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे। अशा प्रकारे कोणताही फोटो सिलेक्ट करायचे, अशा प्रकारे शेवटी यायचे, या आयकॉनवरती क्लिक करून फोटोला शेवटीपर्यंत ओढायचे आणि या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर ते क्लिक करून ठेवायचे आणि या फोटोला अशा प्रकारे ग्रुप आणि रेक्टेंगलच्या खाली घेऊन घ्यायचे। नंतर आपला जो काही फोटो याच्यावरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, 3 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार छोटं वगैरे करून घ्यायचे। नंतर 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून फोटोला बरोबर या चौकोनमध्ये बसवून घ्यायचे बघू शकता अशा प्रकारे। ठीक आहे, बघू शकता आता मी चौकोनमध्ये फोटोला बसवून घेतले। नंतर पुन्हा बॅक यायचे, नंतर बघू शकता इथं आपला फोटो लागून गेलेले। त्यानंतर पुन्हा सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे, इथून पुन्हा हाच फोटो घ्यायचे, आपला पुढच्या बिटमार्कवरती फोटोला इथंपर्यंत ओढायचे, वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे, 5 नंबरचा फिल कंपोजिशन एरिया नावावरती क्लिक करून फोटोला झूम करायचे। नंतर याचा पण या फोटोच्या उजव्या साईडला जी काही खाली जागा आहे तर इथे क्लिक करून ठेवायचे आणि अशा प्रकारे फोटोला आपला जो काही हा ग्रुप आहे बघू शकता तर या ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे। अशा प्रकारे इथं मी तुम्हाला जेवढे ग्रुप लावून दिलेले तर या ग्रुपमध्ये तुम्हाला फोटो लावायचे आणि तोच फोटो तुम्ही या ग्रुपच्या खाली अशा प्रकारे लावून घ्यायचे। ठीक आहे, पटापट मी तुम्हाला अजून एका ग्रुपमध्ये पटापट फोटो लावून दाखवतो, तशा प्रकारे तुम्ही बाकी सर्व ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे। आता जसं की आपला ग्रुप 2 आहे तर याला अशा प्रकारे एडिट ग्रुपमध्ये ओपन करायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये येऊन इथून तुम्ही तुमचा फोटो घ्यायचे, फोटोला इथं शेवटीपर्यंत ओढायचे, अशा प्रकारे फोटोला हे दोघं लेयर्स खाली घेऊन घ्यायचे आणि मूव्ह अँड ट्रान्सफॉर्ममधून अशा प्रकारे फोटोला छोटं करून घ्यायचे आणि 1 नंबरचा आयकॉनवरती क्लिक करून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही या फोटोला ॲडजस्ट करून इथं लावून घ्यायचे आणि सिंपली बॅक यायचे
आपला अजून या 2 नंबरच्या ग्रुपवरती यायचे अशा प्रकारे या बिटमार्कवरती आणि पुन्हा इथून तुम्ही अशा प्रकारे हाच फोटो इथून घ्यायचा जो काही ग्रुपमध्ये फोटो लावला आहे तर तो फोटो घ्यायचे 3 डॉटवरती क्लिक करून 5 नंबरचं नावावरती क्लिक करून फोटोला झूम करायचे आणि फोटोला अशा प्रकारे ग्रुपच्या खाली घेऊन घ्यायचे। अशा प्रकारे तुम्ही या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली हे फोटो लावून घ्या। तर मी पटापट आता हे सर्व फोटो लावून घेतो। तर मित्रांनो आता बघू शकता इथं आता जे काही टोटल 8 ग्रुप होते तर या ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे मी फोटो लावून घेतलेले पटापट। अशा पद्धतीने तुम्ही ग्रुपमध्ये आणि ग्रुपच्या खाली अशा प्रकारे तुम्ही हे सर्व फोटो तुमचे फोटो लावून घ्यायचे, ठीक आहे। नंतर काय करायचं आता या ग्रुपच्या पुढे आता मी तुम्हाला 2 बिटमार्क लावून दिलेले बघू शकता। तर यांच्याप्रमाणे पण तुम्ही अशा प्रकारे तुम्ही तुमचे कोणतेही 2 फोटो घेऊन अशा प्रकारे लावून घ्यायचे, ठीक आहे। बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे। तर मी तर लावून घेतो हे 2 फोटो। तर बघू शकता आता इथं जे काही 2 फोटो होते तर हे दोघं बिटमार्कला हे दोघं फोटो इथून मी लावून घेतलेले। नंतर काय करायचे पुन्हा आपला जो काही 24 सेकंदावरती बिटमार्क आहे 24-35 सेकंदावरती तर इथे यायचे प्लसच्या बटनवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि पुन्हा अशा प्रकारे इथं मी तुम्हाला एक इमोजी PNG दिलेले झिप फाईलमध्ये तर इमोजी PNG घेऊन घ्यायची, ठीक आहे। आणि इमोजी PNGला अशा प्रकारे शेवटपर्यंत ओढून घ्यायची, ठीक आहे। ही तुम्हाला झिप फाईलमध्ये भेटून जाईल आपल्याला, ठीक आहे, झिप फाईलच्या फोल्डरमध्ये। नंतर एवढं झाल्यानंतर आता आपल्याला इफेक्ट लावायचे सर्व फोटोंना। इफेक्ट लावण्यासाठी अशा प्रकारे बॅक यायचे, आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचे। पहिला जो काही फोटो आहे याच्यावरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 10 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचे, पुन्हा बॅक यायचे, आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, खाली यायचे आणि जे काही आपण आता या ग्रुपच्या खाली फोटो लावले खाली तर हे ग्रुपच्या खालचे फोटोंना तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे। फक्त अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचे, इफेक्ट्समध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट करायचे। अशा पद्धतीने फक्त जे काही ग्रुपच्या खाली फोटो लावलेले असतील अशाच पद्धतीने जे ग्रुपच्या खाली फोटो लावलेले असतील तर यांनाच तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे, ठीक आहे, पटापट अशा पद्धतीने। तर मी पटापट आता यांना हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतोय, बघू शकता। फक्त जे काही ग्रुपच्या खालचे फोटो असतील तर यांनाच तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचे, बघू शकता अशा पद्धतीने, ठीक आहे। तर बघू शकता आता मी सर्व फोटोंना इफेक्ट पेस्ट करून घेतले, जे फोटो होते ग्रुपच्या खालचे तर यांनाच तुम्ही हा वाला इफेक्ट पेस्ट करायचा अशा पद्धतीने, ठीक आहे। नंतर पुन्हा बॅक यायचे आणि आपल्या इफेक्टच्या प्रोजेक्टला ओपन करायचा, जो काही 2 नंबरचा फोटो आहे तर याच्यावरचे इफेक्ट पुन्हा अशा प्रकारे कॉपी करायचे, पुन्हा बॅक येऊन आपल्या बिटमार्क प्रोजेक्टला ओपन करायचे, पुढे यायचे आणि जे काही आता आपण पुढे 2 फोटो लावले बिटमार्क प्रमाणे तर यांना पण अशा पद्धतीने हा वाला इफेक्ट पेस्ट करून द्यायचे, ठीक आहे, बघू शकता अशा पद्धतीने। तर बघू शकता आता हे दोघं फोटोंना पण मी हा वाला इफेक्ट पेस्ट करून घेतलेले आहे। त्यानंतर बघू शकता आता आपलं पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेले आहे। सिंपली वरती शेअरचा आयकॉनवरती क्लिक करायचे, व्हिडिओच्या ऑप्शनच्या बाजूला ॲरो आहे तर ॲरोवरती क्लिक करायचे आणि खालची क्वालिटीची रेसला फुल ओढून घ्यायचे आणि इथून तुम्ही क्वालिटी वगैरे तुमच्या इच्छेनुसार सिलेक्ट करून अशा प्रकारे एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून तुम्ही तुमचा व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा।